नमस्कार. आज मला एक किस्सा सांगायचा आहे. आपल्या काही सवयी विचित्र असतात. तशा सर्वांना वेगवेगळ्या सवयी असतात. तर मला कुठेतरी काहीतरी विसरण्याची सवय आहे. म्हणजे मी बँगलोरला आल्यापासून मला जाणवू लागलंय. तर काय झालं, दिवस होता गुरुवारचा. आता ऑफिस चालू झाल्यामुळे सगळ्यांचाच गोंधळ उडायला खरा. वर्क फ्रॉम ऑफिस सध्या तरी हायब्रिड मोडवर आहे. म्हणजे काही दिवस ऑफिस, काही दिवस होम. आता माझ्यासाठी मी आधीच अवे फ्रॉम होम असल्यामुळे मला याच्यात काही फरक जाणवत नाही. असो, चालायचंच. तर त्या दिवशी लगबगीने आवरून मी ऑफिससाठी तयार झालो. ऑफिसला जाण्यासाठी आणि येण्यासाठी ऑफिसकडून कॅब आहे. पण सकाळी पी जीमध्ये नाश्ता करायचा असतो, म्हणून जातानाच्या कॅबमधून मी प्रवास करत नाही. म्हणजे मी राहत असलेल्या पी जीचं जेवण खूप काही भारी आहे असं अजिबातच नाही. फक्त मी लवकर गेलो तर ऑफिसमध्ये नाश्ता करावा लागेल, तो पण पैसे भरून. काटकसरीचं भूत पप्पांपासून आलंय, त्याला मी काहीच करू शकत नाही. तर नाश्त्यासाठी मी खाली उतरलो. म्हणजे ग्राउंड फ्लोअरवर डायनिंग टेबल आहे. तर नाश्ता करता करता मी मोबाईल वापरत होतो. मग तिथून डिश वगैरे धुवून मी ऑफिसला जाण्यासाठी बस स्टॉपकडे रवाना झालो. 5 मिनिटाचं अंतर पार करून बस स्टॉपवर आलो. पोचेपर्यंत बस आली होती. धावता धावता चढलो. बसला थोडी गर्दीही होती, त्यामुळे खिशातून मोबाईल काढण्याची संधीच नव्हती. तर माझ्या बसस्टॉपपासून ऑफिसजवळचं बसस्टॉप 6 स्टॉप्स दूर आहे. तर त्या गर्दीमधून योग्य त्या स्टॉपवर उतरलो. त्या बसस्टॉपपासून ऑफिसमध्ये जाण्यासाठी आतमध्ये IT हब इकोवर्ल्डमध्ये जावं लागतं. तिथे जाण्यासाठी खास ऑफिसकरांसाठी 15-15 मिनिटांनी मिनी बसेस असतात. त्याला शटल म्हणतात इथे. तर नेमका मी त्या 15व्या मिनिटाला पोचलो. तिथेही सेमच परिस्थिती. तर अशा पद्धतीने मी अखेर ऑफिसच्या गेटपाशी आलो आणि मोबाईल काढण्यासाठी खिशात हात घातला. त्या क्षणी मला जाणवले की आपला मोबाईल आपल्याकडे नाही आहे. आई शपथ, मला काय कळेच ना, मोबाईल गेला कुठे. 1, 2, 3 सेकंदात विचारांचा पूर आला. जिथे समजलं तिथेच स्तब्ध झालो. बॅग तपासून पाहिली. मग स्वतःला सावरून नीट विचार करू लागलो. नक्की मोबाईल विसरलोय कुठे? बसमध्ये कोणी पळवला? पण मला संपूर्ण प्रवासात मोबाईल वापरल्याचे आठवतच नव्हते. म्हणजे मी पी जीमध्ये विसरलोय का, असा अंदाज आला, कारण तिथे वापरलेलं मला आठवत होतं. आता पुढे काय करायचं? परत पी जीमध्ये जाऊया की ऑफिसला आपलं तोंड दाखवून जाऊया? मी 2-3 वेळा पुढे मागे केले आणि शेवटी ऑफिसमध्ये आज जाऊन घरी जायचं ठरवलं. ऑफिसमध्ये जसं आत गेलो तिथे नीतू आलेली होती. नीतू म्हणजे माझी सिनियर. तर तिला मी सांगितले की मी मोबाईल विसरलोय, पण कुठे ते आठवत नाही आहे. तर तिने मला तिच्या मोबाईलवरून कॉल करायला सांगितले. मी लगेचच माझ्या मोबाईलवर फोन लावला. थोड्या रिंग्सनंतर तो फोन एकाने उचलला. त्यावेळी मनको थोडी शांती मिळाली. नीट आवाज येत नव्हता, पण त्याने माझ्या पी जीचा उल्लेख केला होता. थोड्या संभाषणात मी त्याला माझ्या रूममध्ये मोबाईल देण्यास सांगितले. आता मी थोडा रिलॅक्स झालो आणि आता थोड्या वेळाने पुन्हा कॉल करीन आणि तो फोन माझ्या रूममेट निशानने उचलला की सर्व सुरक्षित. एक दिवस मोबाईल जवळ नसला म्हणून काहीही बिघडत नाही. मग त्यानंतर ऑफिसचा पसारा मी टेबलावर मांडला. विचारांचा पूर आता थोडा शांत झाला होता, पण खरं तर ती वादळापूर्वीची शांतता होती. दुसरा फोन करण्यासाठी मी नीतूकडे बघितले, पण ती कामात बिझी होती. मग मी कोणाला तरी शोधत होतो. तर तेव्हा थोड्याच दिवसात खूप छान ओळख झालेले माझे सिनियर मला दिसले. त्यांचा मोबाईल घेऊन मी कॉल करण्यासाठी माझं नाव शोधत होतो, पण माझे नाव सेव्ह नाही हे पाहून धक्काच बसला. पण म्हटलं ते आता महत्त्वाचं नाही आहे. तर मी नंबर टाकून फोन लावला. तर मला दुसरा धक्का बसला. माझा नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. तिन्ही प्रयत्नात तीच गोष्ट 3 वेगवेगळ्या भाषांमध्ये ऐकली आणि नंतर फोन बंद. संपलं सगळं. तेव्हा सोबतचे सहकारी नंबर ब्लॉक कर असा सल्ला द्यायला लागले. मी या क्षणाची अपेक्षा किंवा विचारही केला नव्हता. माझा चेहरा पडला. माझा चेहरा पाहून ते म्हणाले, तुला आशा असेल तर लगेच पी जीमध्ये जाऊन बघ आणि निर्णय घे. मी लगेचच सर्व पसारा आवरून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. काही सुधरत नव्हतं. आता यावेळी शटलची वाट न बघता 1.5 किलोमीटर प्रवास पायी चालून काढला. या पूर्ण प्रवासात मी देवाचा जप चालूच ठेवला आणि डोकं शांत ठेवून त्या माणसाशी काय बोलणं झालेलं ते आठवत होतं. त्याच्याशी झालेलं बोलणं आणि बोलताना त्याने पी जीचं नाव घेणं
या दोन गोष्टी मला मोबाईल सुरक्षित असल्याच्या आशा पल्लवित करत होत्या, पण प्रत्यक्ष गेल्याशिवाय काहीही कळणार नव्हतं. खूप प्रश्न घेऊन मी PGमध्ये पोचलो. गेल्या मालकाला गाठले तेव्हा त्याने कपाटातून मोबाईल काढून दिला. मोबाईल पाहताच माझ्या जीवात जीव आला. त्यांनी सांगितले रूममध्ये कोणी नसल्यामुळे बंद करून सुरक्षित ठेवला होता. या छोट्याशा गोष्टीमुळे काय रामायण घडलं रे बाबा. असो, शेवट गोड तर सर्वच गोड. ऑफिसमध्ये कळून PGमध्येच मी कामाला सुरुवात केली. बाकी तुम्ही तुमचा मोबाईल नीट सुरक्षित ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.